नमस्कार मित्रांनो, देवा काळजी कल्की चॅनलवरती तुमचा स्वागत असा. आज ना तुमका मी श्री बाबुलनाथ मंदिर दाखवतलोय आणि ह्या मंदिराना ग्रँट रोड वेस्टला येता. तसा तुम्ही चर्नी रोड वेस्टवरून पण जाऊ शकतास, पण माका ग्रँट रोड वेस्टवरून माहिती होता म्हणून मी गेले. आणि ह्या मंदिराची ना एक स्टोरी असा, म्हणजे ती म्हणजे अशी असा ना, गुराखी आणि गाय अशी ती स्टोरी असा. म्हणजे असं सांगितलं जाताना थैले जे जुने जाणकार लोक असतात ना, ते काय सांगतात की पांडुरंग नावाचा एक व्यापारी होतो आणि त्याच्याकडे बाबुल नावाची एक गाय होती. आणि त्या गायींना त्याच्याकडे दूध देवचा बंद केल्यान आणि एका विशिष्ट जागेवर जाऊन ना ती उभे राहून आपला दूध आणा थंय ती वाही, म्हणजे आपोआप त्या दूध थंय पडा तिचा, ती गाय अशी उभी राहिली काय, पण ती त्या व्यापाऱ्याक दूध देई नाही. मग ना असं बरेच दिवस चालला म्हणून ना तो व्यापारी, पांडुरंग नावाचा व्यापारी आहे ना, तो गायच्या पाठसून गेलो आणि त्यांनी बघितल्यान की थंय म्हणजे गाय थंय जाऊन दूध देता, आपल्याक काही देणार नाही. म्हणून मग त्यांनी ना थंय त्या खोदकाम सुरू केल्यान आणि थंय ज्या ठिकाणी त्या शिवलिंग सापडला, म्हणजे ज्या ठिकाणी ती गाय दूध देत आहे, आणि त्या गायचं नाव होता बाबुल. म्हणून त्या नावावरून ना मित्रांनो त्या देवळाक बाबुलनाथ असं नाव पडला. आणि बाबुलनाथ ह्या गायीच्या नावावरून त्या देवाक असं नाव पडला. आणि 18व्या शतकात ना ह्या मंदिर मातीखाली म्हणजे पूर्ण गाडला गेलेला आणि नष्ट झालेला. त्यानंतर मग ना त्याचे पुन्हा अवशेष सापडले असा ना थैले जाणकार लोक सांगतात. तर मित्रांनो तुम्ही ना बघू शकतास, हे आता जे पायरे असत ना, मी लिफ्टने गेलो आहे कारण गर्दी पण खूप होती आणि आज पाऊस पण खूप होतो म्हणून म्हटलं काय चल, कारण आज लिफ्ट होती ना तर ती लाईन होती, ती लिफ्ट जवळून सोडलेली आणि तुम्ही बघू शकतास एवढे ना पायरे वर चढान जाऊचे लागतात. आणि हे बाजूक पण बघा तुम्ही अशी म्हणजे दिवे पेटतात. ते दिवे मी म्हणजे थैल्या लोकांका विचारलं की हे खाऊची पानं असत आणि त्याच्यावर ना कापूर सुपारी असं काय ठेवून ना ती अशी दिवे पेटवतात खाऊच्या पानावर. सगळा तुम्ही त्या व्हिडिओत बघा, तर ती बाई पण उभी आहे ना, ते म्हणजे नवस काय असतात ना ते हे करतात. आणि आता त्याच्यानंतर तुम्ही बघू शकतास आम्ही हैसून लिफ्टने वर गेल्यावर ह्यो रस्तो असो सरळ त्या मंदिराकडे जाता. मित्रांनो मी आहे ना लॉकडाऊनच्या आधी गेले ना तेव्हा असा नव्हता आणि लिफ्ट पण नाही होती. आता ह्या सगळा काय तर त्यांचा बदललेला असा तुम्ही व्हिडिओत बघू शकतास, म्हणजे खूप छान प्रकारे केल्यानी या. आणि एक गोष्ट त्यांची मला आवडली नाही, तुम्ही व्हिडिओत बघलास माझ्या व्हिडिओ पुन्हा बघा. व्हिडिओत ना त्यांनी लिफ्टमधून जाण्यासाठी ना 2 रुपये ठेवले नाही होत, जाण्यासाठी 2 रुपये आणि येण्यासाठी 2 रुपये असं काहीतरी त्यांनी लिहून ठेवले नाही या. म्हणजे ते विचार माका काय पटले नाही. म्हणजे असा कधी असा नाही, कारण मी बऱ्याच ठिकाणी देवदर्शनात गेलेला आहे, कोणी लिफ्टसाठी असे पैसे ठेवलेले नाहीत, पण होय त्यांनी ठेवलेले असत. मी आपले म्हटलं चल माझ्या व्हिडिओमध्ये मी अपलोड करतो आहे. बघा हे आता असत ना ते इच्छापूर्ती मारुती असत, खूप जुने असत. आणि हे इच्छापूर्ती मारुतींचा तुम्ही पण दर्शन घेवा. ह्यांका पण मी प्रणाम केलं आहे. आणि हे जाळी लावलेली असतात थैल्या खायच्याही मूर्तेक ना मित्रांनो टच करू म्हणजे असा देणत नाही, सगळीकडे त्या लांबूनच दूरदर्शन असा. तर मित्रांनो तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल ना तर सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओंका लाईक करा, जेणेकरून ना ह्याच्या पुढचे सगळे माझे व्हिडिओ ना तुमका येतील. तर मित्रांनो हे बघा आता मी बाबुलनाथच्या दर्शनाक ना पोचले, असे गाभाऱ्यात पोचले. आता ह्यो जो असा ना तो मेन बाबुलनाथची मूर्ती असा, मूर्ती म्हणजे ती पिंड तुम्ही बघू शकतास. तुम्ही पण जय भोलेनाथ म्हणा, हर हर महादेव म्हणा आणि दर्शन करून घेवा. या बाबुलनाथचा ना लाईव्ह दर्शन असा हा मी तुमका दाखवतोय. आज श्रावणातलो पहिलो सोमवार असा आणि मी सकाळीच दर्शनाक गेले, त्याच्यामुळे ना गर्दी सकाळीच गेल्यामुळे खूप कमी होती. कारण म्हणजे एकदम 11च्या नंतर गेले असते ना, दुपारी 11च्या नंतर असा तर खूप गर्दी भेटली असती. तर माझा दर्शन वगैरे झाला. हे बाजूक नंतर असे एकदम लहान लहान देवीचे मूर्ती असत, अंबाबाई असा, राधाकृष्ण मंदिर असा, हे राधाकृष्ण असत, बाळगोपाळ, म्हणजे असे बरेच छोटे छोटे देवांचे मूर्ती असत. तुम्ही पण त्यांचा दर्शन करून घेवा, म्हणजे खूप प्रसन्न वाटला. कारण मित्रांनो ही मंदिरांना खूप जुनी असत, म्हणजे आपल्या वडिलोपार्जितच्या लोकांच्या पण आधीची असत ती 11व्या शतकापासूनची, म्हणजे ती कधीपासूनची असत बघा. आपल्याक त्याची काय स्टोरी खरी माहिती पण नसात, इतकी ती स्टोरी असा. माका फक्त थंय मी विचारलं व्हिडिओ बनवचो होतो म्हणून, त्या एक म्हणजे ते जुने जाणकार लोक पण थंय बसलेले असतात, त्यांना विचारले तर त्यांनी सांगितल्यानी तर आम्ही तुमका आपला सांगले. आणि मी आता त्यांच्या म्हणजे वरती लिफ्टजवळ लाईनीत आम्ही उभी होतो, थैसून बघा यो व्ह्यू असा ना त्याचं मी शूट केले, किती छान व्ह्यू दिसता बघा. आणि हे बिल्डिंगही असत ना त्याच्या पाठीमागे सगळी आपली अरबन सी म्हणजे अरबी समुद्र असा.
तुम्ही बघू शकतास. त्याच्यानंतर मित्रांनो मी स्टेशनला इलंय ना तर आपले गणपती बाप्पा आपल्या आसनावर बसान आपल्या जागेवर विराजमान होण्यासाठी जातात असत. म्हणजे हे ग्रँट रोडवरून खैतरी त्यांचा ठिकाणा थंय जातात असत. ते लोक घेऊन जातात, आधीच घेऊन जातात ना 15 दिवस. तर मित्रांनो तुम्ही माझा चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसाल ना तर सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओंका लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमका माझ्या चॅनलवर बघूक मिळतील. त्याच्यासाठी माझ्याबरोबर जोडले रहा आणि माका सपोर्ट करा. धन्यवाद.